हाच फोन म्हणजे माझा एक आत्मा आहे. या फोनवर जवळजवळ पैकी बऱ्याचशा लोकांची. हा नमस्कार, तुम्हाला ते पवार काकांचा फोन येईल. त्यांचा तो लाईटीचा प्रश्न आहे. MSEBीत काहीतरी त्यांचं मीटर तर लाईट बिल तर जास्त आहे, तेवढं काम त्यांचं मार्गी लावून द्या. आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं की आता बाबा तुला तिकीट नाहीये किंवा तिकीट जर नाही दिलं, तुम्हाला नाही मिळालं त्यांच्या पक्षाचं तिकीट, तर मयूर बांगरे बंडखोरी करणार का? दिवसभर आम्ही पाहतो की हा तुमचा छोटा फोन, याच्यावरती कितीतरी फोन तुम्हाला येतात आणि आम्ही जर कधी भेटलो तर तुमची गडबड, हा बोला, हे इतके फोन तुम्हाला येत असतात. हे सगळं काम सुरू असताना असं का वाटलं की महानगरपालिकेत जावं आणि आपण एक नगरसेवक म्हणून लोकांसाठी काम करावं? सर्वसामान्य माणसांची कामं काय असतात? हॉस्पिटलची बिलं कमी करणं, काही घरगुती वाद मिटवणं, की हा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात तर सुटलेला आहे, परंतु त्याला कायमस्वरूपी सोडायचं म्हणलं तर आपल्याला पालिकेत भांडावं लागतं, आयुक्तांना जाब विचारावं लागतं, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारावं लागतं. त्यासाठी एक राजकीय पद किंवा नगरसेवक पद असणं फार गरजेचं असतं. विद्यार्थ्यांनी शिकावं, मोठं व्हावं, MPSC UPSCची तयारी करावं, त्यासाठी प्रभागात एक अभ्यासिका असणं गरजेचं आहे. सर्वसामान्य गोरगरीब होतकरू हातावरच्या कुटुंबातील लोक राहतात, बरोबर, त्यांच्यासाठी एक आरोग्य हॉस्पिटल म्हणजे शासकीय हॉस्पिटल असणं फार गरजेचं आहे. हे आमचे विजन आहे की येत्या 5 वर्षात जनतेने संधी दिली तर आमची इच्छा आहे की असे प्रश्न मार्गी लावायचे. माझ्या डोक्यात एक अशी संकल्पना आहे की एक ऍप तयार करणार आहे मी प्रभाग क्रमांक 17 साठी. बर, त्या ऍप मध्ये सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न असतील ते कसे सोडवले जातील. प्रभागात त्या जॉगिंग ट्रॅकला CCTV तुम्ही बसवले पाहिजे, जेणेकरून तिथं महिलांची छेडछाड नाही झाली पाहिजे. आणि वेळ प्रसंगी जर आम्हाला कोणत्याही स्वरूपात त्यांच्या सुरक्षेसाठी उतरावं लागलं तर आमची ते 2 हात करण्याची तयारी सुद्धा राहील. बऱ्याचदा असं असतं ना की तुम्ही काम करताय पण हे मला समजा माहितीच नाही बाबा, हे काम माझं मयूर बांगरेंनी केलंय. ते अशा काही गोष्टी घडल्या असतील ना तुमच्याकडे? खूप गोष्टी आहेत अशा की आता माग मी सर्व निदान शिबिर घेतलं होतं, त्याच्यात बऱ्याचशा लोकांची ऑपरेशन झाली. इथं जरी प्राथमिक तपासणी झाली त्यांची, तरी आता डोळ्याच्या ऑपरेशन साठी काहींना पुण्याला पडायला गेला, तर त्यांना माहित नाही त्याचं काम केलं. काही लोकांना प्रधानमंत्री मुख्यमंत्री सहायता निधी असेल, महात्मा फुले जन आरोग्य असेल, अशा भरपूर लोकांना मी मदत करून दिली. ज्या वेळेला तुम्ही आता लोकांच्या दारात मत मागायला जाणार, त्यावेळेला काय घेऊन जाणार आणि का तुम्हाला निवडून द्यावं लोकांना? त्यांच्या समोर एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मी जाणार की जी प्रभागात प्रलंबित कामं आहेत ती मी त्यांना दाखवणार की मी काय काम करू शकतो. पद नसताना सर मी खूप जणांचे प्रश्न मार्गी लावले, पण कधी काळी मला पदाची पण गरज पडली. पदाची गरज पडते ना, बरोबर. आता मी थोड्याच वेळ अगोदर सांगितलं होतं की मला रात्री महिलांचा फोन आला, ताईंचा फोन आला, त्यांनी सांगितलं असंच आहे. आता मला जर तिथं जायचं, या लोकांचा जर तो प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावायचा म्हणल्यावर एक पद असणं मला गरजेचं आहे आणि मी विजन घेऊनच पुढे जाणार. एक असतं ना आपलं प्रेरणास्थान, तुमचं कोण आहे? की मला या सुरुवातीच्या क्षेत्रात, या क्षेत्रात आणायला माझ्या मोठ्या बंधूंचं फार मोलाचं योगदान आहे. निलेश बांगरे. हो, त्यांनी मला सामाजिक क्षेत्रात काम करायला शिकवलं. तदनंतर त्यांनी मला आमदार साहेबांच्या सानिध्यात आणलं. मग त्यांच्या मुशीत मी तयार झालो. कोविड-19 म्हणजे जगासमोर आलेलं एक मोठं संकट होतं बालीभाऊ. तुम्ही त्या काळात, आता जेव्हा तुम्ही जाताल लोकांच्या दारात, त्यावेळेला विचारतील ना कोरोना आला होता तेव्हा बाली बांगरे कुठे होते, काय कुठे होते बाली बांगरे, काय केलं त्या काळात? कोरोनाच्या काळात आम्ही ग्राउंडवर होतो. तेच मला ऐकायचं. आणि खूप लोक कोरोनाला घाबरून घरात बसले होते, त्यावेळेस आम्ही मैदानात होतो. रोजच्या जीवनाच्या उपयोगी लागणारे वस्तू खाण्यासाठी तेवढे आम्ही त्यांना पुरवल्या, पण त्याचं कधीही फोटो सेशन केलं का? तर आपण मदत करतोय, आपल्याला काही दाखवायचं नाही. आपण जी मदत करतो ती अंतःकरणातून करतो. लोकांच्या प्रती तळमळ, लोकांच्या प्रती आत्मीयता वाटायला पण एक विचार असावे लागतात आपल्याकडे काहीतरी. मयूर बांगरे काय विचार घेऊन पुढे झाला? शिवाजी महाराजांसारखा महापुरुष होणे आणि त्यांच्या विचारानेच आम्ही महाराष्ट्राला
पुढे घेऊन जाणार आहोत. नमस्कार. रणधुमाळी महानगरपालिकेची या कार्यक्रमात मी उद्धव आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नगर शहरातल्या लोकप्रतिनिधींना किंवा होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातून जे आता लोकप्रतिनिधी होऊ इच्छितात अशा काही युवकांना तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठीचा हा आमचा घाट घातलेला आहे. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी अहिल्यानगर शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये एक तरुण गेली अनेक वर्षांपासून धावपळ करतोय, पळतोय, लोकांचे प्रश्न सोडवतोय, असा एक तरुण आपल्यासोबत गप्पा मारणार आहे. मयूर बांगरे, ज्यांना बरेच जण बाली शेठ म्हणतात, बाली भाऊ म्हणतात. मी काय म्हणू, बाली भाऊ का बाली शेठ? बाली भाऊ. तुमचं स्वागत आहे बाली भाऊ. आपण सामाजिक काम तर चालू आहे तुमचं, म्हणजे दिवसभर आम्ही पाहतो की हा तुमचा छोटा फोन, याच्यावरती कितीतरी फोन तुम्हाला येतात आणि आम्ही जर कधी भेटलो तर तुमची गडबड, हा बोला, हे इतके फोन तुम्हाला येत असतात. हे सगळं काम सुरू असताना असं का वाटलं की महानगरपालिकेत जावं आणि आपण एक नगरसेवक म्हणून लोकांसाठी काम करावं? खर तर सर, सुरुवातीला काम करताना सामाजिक क्षेत्रात अशी काही गरज नाही वाटली की आपण राजकीय क्षेत्रात यावं, परंतु काही ठिकाणी अडचणी येतात. त्यावेळेस आपल्याकडे एक राजकीय पद असणं फार महत्वाचं असतं. म्हणून असं वाटलं की चला आपण राजकारणाच्या दिशेने वाटचाल करू, म्हणून राजकारणात यायचा ध्यास घेतला आणि हळूहळू राजकारणात आलो. काय तुमची पद्धत आहे, स्टाईल आहे बरं काम करण्याची, लोकांचं काम सोडवायचंय, बाली बांगरे स्टाईल काय नेमकी? तत्परतेने काम झालं पाहिजे लोकांचं, की अशी माझी एक इच्छा आहे की सर्वसामान्य कुटुंबातील लोक ज्यावेळेस आपल्याकडे येतात तर ते एका अपेक्षेने आपल्याकडे येत असतात, एका अपेक्षेने आपल्याकडे येत असतात की चला इथून तरी आपलं एक समाधान होईल, काहीतरी आपलं काम होईल. तर त्याच माध्यमातून त्यांची कामं ज्या तत्परतेने ते आपल्याकडे आहेत तेवढ्या तत्परतेने आपण बी त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे, त्यांची कामं झाली पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. बरोबर. सुटतात का काम? सुटतात. काय काय प्रकार असतात कामांचे बरं? फार छोटे छोटे कामं असतात. सर्वसामान्य माणसांची कामं काय असतात, हॉस्पिटलची बिलं कमी करणं, काही घरगुती वाद मिटवणं, कधी तुमच्या कॉलनीतील एक छोटीशी समस्या असतात, काही लाईटच्या स्वरूपात असतात, काही समजा ड्रेनेजच्या स्वरूपात असतात, काही पाणी संदर्भात असतात. असं भरपूर पाण्यासाठी वगैरे मला फोन येत असतात की आज पाणी नाही आलं. काल रात्री तर एक फोन आला मला 11 वाजता की आमच्याकडे पाणी नाही सुटलं. मग आमचे वॉलमॅन आहेत सुपेकर म्हणून, त्यांना मी फोन केला, त्यांना मी सांगितलं की अरे आमच्या त्या लोकांना पाणी नाही आलं, खूप उशीर झाला. त्या महिलांनी मला, ताईंनी मला रात्री फोन केलेला. ते म्हणले सर आम्ही एक 15 मिनिटात अजून पाणी सोडतोय. मग मी त्यांना अजून एक प्रश्न केला, सर जर तुम्ही असे 11 वाजता पाणी सोडणार तर महिलांची किती हाल होत असतील, थंडीचे दिवस आहेत. बरोबर. मग ते म्हणले सर नक्कीच आम्ही तुमच्या याचा विचार करू आणि आम्ही वरिष्ठांना कळवू की पाण्याचा टायमिंग चेंज करा. पण त्यांनी सोडलं मग पाणी? हो, पाणी सोडलं त्यांनी. तेवढ्या पुरता प्रश्न सुटला. पण नंतर आता दुपारी किंवा सकाळच्या वेळेला पाणी आलं पाहिजे, हा पण एक प्रश्न मार्गी लागला का? एकदम बरोबर आहे सर, की हा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात तर सुटलेला आहे, परंतु त्याला कायमस्वरूपी सोडायचं म्हणलं तर आपल्याला पालिकेत भांडावं लागतं, आयुक्तांना जाब विचारावं लागतं, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारावं लागतं. त्यासाठी एक राजकीय पद किंवा नगरसेवक पद असणं फार गरजेचं असतं. बरोबर आहे. पण आता हे नगरसेवक म्हणून जेव्हा तुम्ही आता सभागृहात जाणार, महानगरपालिकेच्या सभागृहात ज्यावेळेला तुमचं काहीतरी समस्या लोकांच्या तुम्हाला मांडायच्या, प्रश्न मांडायचे, पण त्याच्या आधी तुमच्या प्रभागाच्या प्रश्नांची जाणीव आणि प्रश्नांची माहिती, त्याचा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे. 100%. सध्या काय वाटतं तुम्हाला की बाबा ह्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे? तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 17 हा फार मोठा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने फार मोठा प्रभाग आहे. प्रभागात कामं झालेली आहेत, परंतु काही कामं प्रलंबित आहेत, काही महत्वाचे रस्ते बाकी आहेत, काही ठिकाणी ड्रेनेजचा प्रॉब्लेम बाकी आहे. नुसतं आम्हाला, माझी तर इच्छा आहे की फक्त एवढेच कामं नाही करायची, आपल्याला अजून अपेक्षित आहे की आपल्याला आपल्या प्रभागातून विद्यार्थ्यांनी शिकावं, मोठं व्हावं, MPSC UPSC ची तयारी करावं. त्यासाठी प्रभागात एक अभ्यासिका असणं गरजेचं आहे. एक आमच्या परिसरात लोकवस्ती दाट आहे, मग तिथं
सर्वसामान्य गोरगरीब होतकरू हातावरच्या कुटुंबातील लोक राहतात, बरोबर. त्यांच्यासाठी एक आरोग्य हॉस्पिटल म्हणजे शासकीय हॉस्पिटल असणं फार गरजेचं आहे. हे आमचे व्हिजन आहे की येत्या 5 वर्षात जनतेने संधी दिली तर आमची इच्छा आहे की असे प्रश्न मार्गी लावायचे. आपल्यासमोर एखादं काम करताना समजा मी माझ्या क्षेत्रात काम करतोय, कुणी पत्रकार आहे, कुणी कॅमेरामॅन आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी वकील आहे, कुणी डॉक्टर आहे. प्रत्येकाचा पेशा सांभाळत असं वाटतं की आता मला काहीतरी हे काम करायचं. जसं मयूर बांगरे यांना असं वाटलं की मला सामाजिक काम करायचं. ही उमेद आली कुठून तुम्हाला? म्हणजे एक असतं ना आपलं प्रेरणास्थान, तुमचं कोण आहे? एक उमेद होती की मला या सुरुवातीच्या या क्षेत्रात आणायला माझ्या मोठ्या बंधूंचं फार मोलाचं योगदान आहे. निलेश बांगरे. हो, त्यांनी मला सामाजिक क्षेत्रात काम करायचं शिकवलं. तदनंतर त्यांनी मला आमदार साहेबांच्या सानिध्यात आणलं. मग त्यांच्या मुशीत मी तयार झालो की सामाजिक काम कसं करतात, कसे लोकांचे प्रश्न सोडवायचे, कसे अडचणी येतात काम करताना, पण किती काट्याचा मुकुट असतो की डोक्यावर एखाद्याचं काम नाही झालं तर त्याचा किती प्रेशर असतो, त्याचा दबाव असतो माणसावर. बरोबर. पण बऱ्यापैकी प्रश्न सुटतात. काम करण्याची पद्धत चांगली आहे, लोकांशी सुसंवाद होतो. एखादी अशी गोष्ट आपल्याला आपण इम्प्रेस झालो आणि आता आपल्याला असं करायचं. अशा तुम्ही समजा आमदार संग्राम जगतापांचं नाव घेतलं, तर अशी काय त्यांची गोष्ट तुम्हाला आवडली की त्यांच्यासोबत जावं वाटलं, त्यांच्यासारखंच काम करावं असं वाटलं? मी जसं मला 2003 पासून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड होती, तशी मी 10वी सुटलो, त्याच्यानंतर मी सामाजिक क्षेत्रात आलो. बर. पण 2008च्या अगोदर भैया महापौर होण्याच्या अगोदर, आमदार साहेब महापौर होण्याच्या अगोदर शहर असं एकदम भकास वाटायचं की कामं नव्हती, काही नव्हती. लाईटचा प्रॉब्लेम, रस्त्यांचा प्रॉब्लेम, ड्रेनेजचा प्रॉब्लेम, वर्षानुवर्षे प्रॉब्लेम होते आणि ते तसेच प्रलंबित होते. परंतु ज्या वेळेस संग्रामभाई जगताप हे महापौर झाले पहिल्या वेळेस, तदनंतर त्यांनी जो नगर शहराची चालना केली ती एकदम भव्य होती की त्यांचं व्हिजन मोठं होतं. मग ते मी ओळखलं की नाही, आपण जर यांच्या माध्यमात राहिलो किंवा यांच्या सोबत राहिलो तर आपण सुद्धा लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. त्यांच्या सोबत राहून काय काय त्यांचे गुण घेतले तुम्ही? की सर्वसामान्य माणसांना वेळ द्यायचा, त्यांचे प्रश्न मार्गी कसे लावायचे, त्यांचं समाधान कसं करायचं. ठीक आहे, 100% समाधान आपण कोणाचं करू शकत नाही, बरोबर, पण जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवायचे कसे हे संग्राम भाईंनी आम्हाला शिकवलं. आपल्याकडे घेऊन आलेले काहीतरी प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आणि मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल, काय यंत्रणा आपल्याला वापरता येईल हे तुम्ही शिकलात? हो, त्यांच्याकडून शिकलं सगळं. तुम्हाला म्हणजे आता ठीक आहे, प्रभाग क्रमांक 17 मधून तुम्ही आता निवडणूक लढवत आहेत. छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरी चळवळीत तुम्ही काम अनेक दिवसांपासून करताय. हे सगळं असताना ज्या वेळेला तुम्ही आता लोकांच्या दारात मत मागायला जाणार, त्यावेळेला काय घेऊन जाणार आणि का तुम्हाला निवडून द्यावं लोकांनी? त्यांच्या समोर एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मी जाणार की जी प्रभागात प्रलंबित कामं आहेत ती मी त्यांना दाखवणार की मी काय काम करू शकतो. पद नसताना सर मी खूप जणांचे प्रश्न मार्गी लावले, पण कधी काळी मला पदाची पण गरज पडली. पदाची गरज पडते ना, बरोबर. आता मी थोड्याच वेळ अगोदर सांगितलं होतं की मला रात्री महिलांचा फोन आला, ताईंचा फोन आला, त्यांनी सांगितलं असंच आहे. आता मला जर तिथं जायचं, या लोकांचा जर तो प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावायचा म्हणल्यावर एक पद असणं मला गरजेचं आहे. आणि मी व्हिजन घेऊनच पुढे जाणार त्यांच्या दारात की मी तुमचे हे काम करू शकतो, की हे मी हा प्रश्न तुमचा प्रलंबित आहे हा मार्गी लावू शकतो, हे मी सगळं हे करण्यासाठी तुम्ही मला निवडून द्यावं असं मी त्यांना पटवून सांगू शकतो. आणि निश्चित जनता सुज्ञ आहे, जनता याचा विचार करूनच मला मत. आता जेव्हा तुम्ही लोकांमध्ये फिरताय त्यावेळेस काय लोकांच्या प्रतिक्रिया असतात बरं? चांगलं काही जे माजी नगरसेवक झाले त्यांच्याबद्दल, काही लोकांबद्दल चांगली प्रतिक्रिया आहे. आता आमच्या प्रभागात 4 नगरसेवक होते प्रभाग क्रमांक 17 मध्ये, त्याच्यापैकी एकच नगरसेवक लोकांना भेटीगाठी सुखादुःखात होते, पण 3 नगरसेवक दिसलेच नाही. असं लोकांची प्रतिक्रिया आहे, आपण स्वतः सांगत नाही, ते लोकांची प्रतिक्रिया आहे की बोल नाही. पण आपल्याला तर नगरसेवकाचं काम काय असतं की तुमच्या प्रभागातील जनतेच्या सुखादुःखात तुम्ही कायम उभं राहिलं पाहिजे, तुम्ही आले पाहिजे. तुम्ही ठीक आहे, एखादं काम नाही झालं तरी चालेल, पण तुम्ही त्यांच्या सुखादुःखात त्यांच्या सोबत येला पाहिजे, एवढीच अपेक्षा असते जनतेची. आणि त्याचे मूलभूत जे प्रश्न असतात
ते सोडवायचे असतात. याच्यापेक्षा पलीकडे जनता काही मागत नसते. बरोबर आहे. बऱ्याचदा असं असतं ना की तुम्ही काम करताय पण हे मला समजा माहितीच नाही बाबा, हे काम माझं मयूर बांगरेंनी केलंय. हं. ते अशा काही गोष्टी घडल्या असतील ना तुमच्याकडे? खूप गोष्टी आहेत अशा हा. की आता माग मी सर्व निदान शिबिर घेतलं होतं. हम्म. त्याच्यात बऱ्याचशा लोकांची ऑपरेशन झाली. इथं जरी प्राथमिक तपासणी झाली त्यांची, तरी आता डोळ्याच्या ऑपरेशनसाठी काहींना पुण्याला कोणाला पाठवलं. घ्या. हम्म. तर त्यांना माहित नाही मी त्याचं काम केलं. हा, हा. काही लोकांना प्रधानमंत्री, मुख्यमंत्री सहायता निधी असन, महात्मा फुले जन आरोग्य असन, हम्म. अशा भरपूर लोकांना मी मदत करून दिली. की जे लोक की त्यांना फार परिस्थिती बिकट आहे त्यांची, काही ना अर्ज कसा करायचं माहित नसतं. हा काहींना अर्ज करायचं माहिती आम्ही जायचं कुठं बाबा? की जायचं कुठं, तर असे लोक माझ्याकडे आलेत, म्हणजे माध्यमातून आलेत. माझे मित्र परिवार फार मोठा आहे, हम्म. त्यामुळे भरपूर लोकांनी माझ्या संग संपर्क करायचा प्रयत्न केला. त्यापैकी मी बऱ्याच लोकांचे प्रश्न मार्गी लावले की भाऊ तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला करून देतो, तुम्ही काही करू नका, तुम्ही या. मग मी कुठं पोलीस स्टेशनच्या अडचणी आल्या, मग तिथं मी आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगून, संबंधित कर्मचाऱ्यांना सांगून हम्म. ते करून घेतलं. आत्ताच एक पेशंट ऍडमिट आहे पॅसिफिक हॉस्पिटलला, बर. की त्याचा अपघात झाला होता. हम्म. तर त्यांची परिस्थिती बिकट होती आणि ते मुख्यमंत्री सहायता निधीत बसत नव्हतं. मग असं हॉस्पिटलवाल्यांचं म्हणणं होतं. हम्म. मग मी गेलो हॉस्पिटलला, त्यांना समजून सांगितलं की यांची परिस्थिती गरीब आहे, तुम्ही सहकार्य करा. मग त्यांनी सहकार्य केलं आणि ते मुख्यमंत्री सहायता निधीत बसून दिले. वा वा वा. हा. लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून दिले, आता हम्म. आता त्यांची KYC केवायसी करून दिलं. बर. हम्म. पण लाडक्या बहिणी तर महत्वाचं मॅटर आहे ना. हो. त्या तर काय लाडक्या बहिणींचं जर बालीभवनवरती त्यांचा विश्वास एकदा जडला की मग बालीभवनला काही अडचणच येणार नाही. या लाडक्या बहिणीच्या संदर्भात कसा आहे तुमचा संपर्क आहे? महिलांच्या सन्मानासाठी काही कार्यक्रम, काही योजना? आता महिलांच्या सन्मानात कल्याणकारी योजना आहेत. आता ते ऑरेंज रिक्षा सरकारने अलॉट केल्या आहेत. हम्म. त्या संदर्भात मी आता लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेणार आहे. बरोबर आहे. बांधकाम आचारसंहिता कामगारांच्या चालू योजना आहे. आहेत. आणि बांधकाम कामगारांसाठी योजना आहे ना, की तुम्ही कुशल कामगार म्हणून असताल, हम्म. तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरून घेऊन त्यांना मदत कशी मिळेल ते, बरोबर. घरकुल योजनेत भरपूर गोरगरीब महिलांचे फॉर्म भरून घेतले. हम्म. त्यांना घर कशी अलॉट होते याच्यासाठी माझे प्रयत्नशील आहे. वा. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न, एक मिनिट सर, सॉरी. मुलाखतीत इतके फोन. काका बोला ना. कट झाला. चालू कंटिन्यू. हक्काने तुमच्याकडे काहीतरी प्रश्न घेऊन यायचे किंवा हक्काने तुम्हाला रात्री बेरात्री कधी फोन करायचा, हा जो विश्वास लोकांचा आहे, हा जो हक्क तुमच्यावरती आहे, मी सुरुवातीपासून पाहतोय प्रेक्षक हो की एक मिनिट वाजलाच. काका बोला ना. बर, मी तुम्हाला माझ्या मित्रांचा नंबर देतो, मी त्यांना फोन करून सांगतो की ते तुमचा फोन येईल. पवार काका ना? ठीक आहे, चालतं. 1-2 मिनिटात फोन करतो तुम्हाला. नंबर मेसेज करा, नंबर करा. 1 मिनिट. महत्वाच्या गोष्टी असल्यानंतर काहीतरी असे प्रश्न असतात, मग लोक फोन करतात. हा फोन तुमचा सकाळी किती ते किती चालू असतो बरं? हा बंदच नसतो सर. हाच फोन म्हणजे माझा एक आत्मा आहे. वा. या फोनवर जवळजवळ यापैकी बऱ्याचशा लोकांची. हा नमस्कार, तुम्हाला ते पवार काकांचा फोन येईल. त्यांचा तो लाईटीचा प्रश्न आहे, MSEBीत काहीतरी त्यांचं मीटरचं लाईट बिल तर जास्त आहे, तेवढं काम त्यांचं मार्गी लावून द्या. हो, आठवणीने बरं का, ते आपल्या जवळचे लोक आहेत. ओके. तर अशा प्रकारच्या गोष्टी आणि असे प्रश्न ह्या म्हणजे छोटा फोन वापरण्याचं काय कारण आहे बरं? आता अँड्रॉइडचा, आयफोनचा जमाना असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या फोनमुळं बॅटरी बॅकअप चांगला आहे. की लोकांना फोन आले तर तो कधी बंद नाही लागला. ठीक आहे, कधी महत्वाच्या कामात कधी काही माणूस बंद ठेवतो, परंतु सर्वसामान्य माणसांची कामं हे छोट्या फोनवर सुटतील अशी माझी धारणा आहे. म्हणून मी हा छोटा फोन वापरतो, कारण याला बॅटरी बॅकअप चांगला आहे. आणि भरपूर लोकांचे फोन येतात, मग त्यांना आपल्याला उत्तर द्यावं लागतं, त्याच्यामुळं हा फोन चांगला राहील असं मला वाटतं. तसा मोठा फोन आहे माझ्याकडं, पण शक्यतो मी त्याचा वापर कमी करतो. लोकांच्या प्रती तळमळ, लोकांच्या प्रती आत्मीयता वाटायला पण एक विचार असावे लागतात आपल्याकडे काहीतरी. मयूर बांगरे
काय विचार घेऊन पुढे चालतात? छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र राज्य आहे. बरोबर. त्यांच्या विचाराने हा महाराष्ट्र चालतोय आणि चालणार आहे. बरोबर. आणि त्याच दृष्टीने आम्हाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कायम सांगणं असायचं की रयत सुखी राहिली पाहिजे आपल्या राज्यात. बरोबर. महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी वेळप्रसंगी अंगावर घाव घेण्याची वेळ आली तरी तुम्ही घेतले पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आम्ही सांगतो. वा. आणि शिवाजी महाराजांचं काम म्हणजे संपूर्ण विश्वात माहिती आहे. जगातल्या अनेक विचारवंतांनी त्यांच्या कार्याबद्दल लिहिलंय. हो, त्यांच्या कार्याबद्दल लिहिलंय. आणि शिवाजी महाराजांसारखा महापुरुष होणे नाही. आणि त्यांच्या विचारांनीच आम्ही हा महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार आहोत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला राज्यघटना लिहिली त्यावेळेला पण ते म्हटले की मला फार अडचण आली नाही, कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्याचा एक आदर्श होता. ते पण एक आहे. बाबासाहेबांचे पण आता तुम्ही बाबासाहेबांचा आज बाबासाहेबांमुळे आपण इथं बसलोय. तुम्ही आम्ही सर्व जनता असन ही फक्त बाबासाहेबांमुळेच आज आहे. नाही तर आज आपण कुठेतरी कोपऱ्यात कुणाची तरी त्याला काय म्हणते चाकरी करत हा कुणाची तरी चाकरी करत बसलो असतो. बाबासाहेबांनी आपलं आयुष्य सबंध आयुष्य जनतेसाठी घातले, या लोकांसाठी. आज त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. त्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्र जगतोय. त्यांनी सांगितलं होतं 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जागा. हे बाबासाहेबांचे विचार आहेत. आणि नमन करतो त्या महापुरुषाला की त्यांनी आज आम्हाला हा अधिकार दिलाय जगण्याचा. वा. म्हणजे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. या सगळ्या महापुरुषांपासून काहीतरी आपण घेतो. हो. आता जसं महात्मा फुलेंचा विषय आला तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी आम्हाला शिकायची संधी दिली. त्यांनी सांगितलं की तुम्ही शिकण्याचा सगळ्यांना अधिकार शिकण्याचा आहे. हे महात्मा ज्योतिबा फुलेंकडून आम्ही शिकलोय. आणि आम्ही हाच त्यांचा विचार वारसा घेऊन पुढे जनतेला घेऊन जाणार आहोत. याच विचाराने आम्ही पुढे चालणार आहोत. वा. छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाणार, आम्ही काम करणार असं म्हणतो. हे विचार आपण प्रत्यक्षामध्ये काम करत असताना आपल्या पुढे काहीतरी स्मारक असावं असं वाटतं, की आपल्या काहीतरी प्रेरणा असावी असं वाटते. मग आपल्या घरामध्ये सगळ्या महापुरुषांचे फोटो पण असतात. बरोबर आहे. तर आपल्या म्हणजे अहिल्यानगर शहरामध्ये जर बघितलं, आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून झालेले जे काही स्मारक आहेत त्याबद्दल तुम्ही आता काहीतरी सांगणार होतात मला. तसं पाहायला गेलं तर अहिल्यानगर शहराला फार मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. आमदार साहेबांनी नगर शहरात जे काम केले ते कुणी करू शकत नाही, केले नाही, करू शकत नाही, करणारही नाही. कारण भारतातला 2 नंबरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पहिला पुतळा दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात आहे, दुसरा पुतळा अहिल्यानगर शहरात आहे. आणि त्याच्यासाठी संग्राम भाईंनी प्रयत्न केले. म्हणून आज तो पुतळा भव्य स्वरूपात आज अहिल्यानगर शहरात उभा आहे. तसंच एक 8 दिवसापूर्वीच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. तो सुद्धा आमदार साहेबांनी प्रयत्न करूनच अहिल्यानगर शहरात बसवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक प्रस्तावित आहे, तेही मंजूर आहे. आता थोड्याच दिवसात महात्मा ज्योतिबा फुलेंचा व सावित्रीबाई फुलेंचा पुतळा वाड्या पार्क येथे पूर्णाकृती पुतळा होणार आहे. ते मंजूर आहे. आता थोड्या दिवसात त्याचं काम चालू होणार आहे. म्हणजे हे आम्ही आमदार संग्राम भाईंनी आम्हाला हा महापुरुषांचा विचार कसे असते, त्यांचे पुतळे म्हणजे त्यांचे नुसते पुतळे नसते, त्यांच्यापासून आपल्याला एक विचार मिळतो, त्यांच्यापासून एक आपल्याला प्रेरणा मिळते, एक ऊर्जा मिळते. ते पुतळे पाहून आपल्याला की नाही या माणसांमुळे आज आपण जगतोय. म्हणून या अहिल्यानगर शहरात तेवढ्या भव्य स्वरूपात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले. आणि हे काम फक्त आणि फक्त संग्राम भाईंनीच केले. बरोबर आहे. मग ह्याच महापुरुषांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जात असताना तुमच्या काही कल्पना असतीलच ना, काही प्रभागासाठी काय करायचं? कल्पना आहेत ना, की आता ज्यावेळेस जे तरुण लोक आहात ते म्हातारपणाकडे जात असतात, की उतरत्या वयाला ते त्यांच्यासाठी एक विरंगुळा म्हणून काहीतरी पाहिजे. तर आमच्या डोक्यात असं आहे की त्या लोकांसाठी एक विरंगुळा मैदान पाहिजे, जी किंवा त्यांनी गप्पा गोष्टी बसून केल्या पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. म्हणून त्यांच्यासाठी विरंगुळा मैदान असावं असं माझ्या डोक्यात आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बरोबर. तसे अजून त्याला जोडून असा विषय आहे की हे तर फक्त वयोवृद्धांसाठी बोललो,
की महिलांसाठी एक वेगळं विजन आहे, लहान मुलांसाठी विजन आहे. महिलांसाठीचं विजन म्हणजे असं आहे की महिला की संध्याकाळच्या वेळेस त्यांचं कामावर जॉगिंगला जावं म्हणून त्याच्यासाठी एक जॉगिंग ट्रॅक असलं पाहिजे. मग त्या जॉगिंग ट्रॅकला त्यांचं काम आवरल्यावर किती वाजता गेलं, रात्री 10 वाजता जरी ते जॉगिंगला गेले तरी त्यांनी त्या जॉगिंग ट्रॅक मध्ये सुरक्षित वाटलं पाहिजे. नाही आपण इथं सुरक्षित आहे, आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती नाही, अशा पद्धतीने जॉगिंग ट्रॅक डेव्हलप करायचा आपल्याला. तर हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येण्यासाठी की बाबा मी 10-11 मी माझ्या प्रभागात अशी कधी मोकळे फिरू शकते आणि मला ते सुरक्षित वाटलं पाहिजे, यासाठी काहीतरी तुम्हाला उभं करावं लागेल. आहे ना, याच्यासाठी आमच्या त्यांच्यापर्यंत पोहोचायसाठी आपल्याला त्यांना सुरक्षा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असलो पाहिजे. प्रशासनाशी निगडीत तत्पर असलो पाहिजे. प्रशासनाला आम्ही विनंती करणार, ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस महिला फिरतात त्यावेळेस तुमची गस्त झाली पाहिजे. पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करणार, प्रभागात त्या जॉगिंग ट्रॅकला सीसीटीव्ही तुम्ही बसवले पाहिजे, जेणेकरून तिथं महिलांची छेडछाड नाही झाली पाहिजे. आणि वेळ प्रसंगी जर आम्हाला कोणत्याही स्वरूपात त्यांच्या सुरक्षेसाठी उतरावं लागलं तर आमची ते 2 हात करण्याची तयारी सुद्धा राहील. बरोबर, हे आमची तयारी आहे, हे आमचं विजन आहे. लहान मुलांसाठी तुम्ही जर एखादं गार्डन केलं, त्या गार्डन मध्ये विरंगुळा मैदानही तुम्हाला करायचंय, महिलांसाठी जॉगिंग ट्रॅकही करायचा आहे आणि त्यांची सुरक्षा आहे तुम्हाला तिथे महत्वाची आहे. लहान मुलांना तिथे खेळताही आलं पाहिजे, म्हणजे एकूणच आपल्याला सगळ्यांसाठी काम करायचं. आपण परत एकदा थोडंसं मागे जाऊ. आरोग्यावरती तुम्ही बोललात आणि तुम्हाला फोनही येतात बरेच की मी आता बघितलं की बिलाचा विषय आहे, डॉक्टरला फोन करून सांगा किंवा या योजनेत बसतंय का बघा. लोकांना माहित नसतं, तुम्ही गायडन्स करता. आपण परत आता मागे जाऊ, कोरोना काळात जाऊ. कोविड-19 म्हणजे जगासमोर आलेलं एक मोठं संकट होतं बालीभाऊ. तुम्ही त्या काळात आता जेव्हा तुम्ही जाताल लोकांच्या दारात त्यावेळेला विचारतील ना, कोरोना आला होता तेव्हा बाली बांगरे कुठे होते, काय कुठे होते बाली बांगरे, काय केलं त्या काळात तुम्ही? कोरोनाच्या काळात आम्ही ग्राउंडवर होतो. तेच मला ऐकायचं. आणि खूप लोक कोरोनाला घाबरून घरात बसले होते, त्यावेळेस आम्ही मैदानात होतो. खूप लोकांच्या समस्या होत्या. कोरोना म्हणजे एक फार मोठी महामारी होती जी आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेली. लोक प्लेग बद्दल बोलायचे, त्याला 100 वर्षाचा काळ लोटला होता, त्यावेळेस आपण कोणी नव्हतो. परंतु कोरोना सर्वांनी डोळ्यांनी पाहिलाय आणि खूप हानी झालेली आहे कोरोनामुळे. संबंध विश्वाची हानी झालेली. खूप लोक सोडून गेले, खूप लोक आपल्याला या घरात या जगातून सोडून गेले. बरोबर. आणि अशा काळात खूप लोक आमच्याकडे मदत मागायला आले. काहींना हॉस्पिटलला बेड भेटत नव्हतं, काहींना ऑक्सिजन मिळत नव्हतं, काहींना त्यांना ते इंजेक्शन मिळत नव्हते. असे खूप काही प्रश्न असतील जनतेचे. आम्ही खूप देण्याचा प्रयत्न केला. जेवढं आम्हाला देता येईल तेवढं आम्ही लोकांसाठी प्रयत्न केला. लोकांच्या हाताला काम नव्हतं, रोजगार नव्हता, लोकांना अन्नधान्याचे काही प्रश्न होते त्यावेळेस. मग तुम्ही किटचं असेल किंवा काय आमदार साहेबांच्या माध्यमातून, खरं तर लोकांच्या हाताला ज्यावेळेस काम नव्हतं, उपासमारीची वेळ आली होती, त्यावेळेस आमच्या मनात एक विचार आला की नाही बुवा, आपली जनता आहे, आपण जनता जगली तर आपण जगणार आहे. त्याच्यासाठी आम्ही घरगुती किट बनवल्या की जेणेकरून त्यांना महिना ते अन्नधान्य गेलं पाहिजे. असं आम्ही त्यांना रोजच्या जीवनाच्या उपयोगी लागणारे वस्तू खाण्यासाठी तेवढे आम्ही त्यांना पुरवल्या. पण त्याचं कधीही फोटो सेशन केलं नाही. का तर आपण मदत करतोय, आपल्याला काही दाखवायचं नाही. आपण जी मदत करतो ती अंतःकरणातून करतो. आम्ही आमच्या परीने जेवढी झाली तेवढी आम्ही मदत. लोकांवरती वेळ होती ना आलेली. हो, त्या वेळेला वाटायला नको. आपण जर त्या वेळेला त्यांच्यासोबत उभा नाही राहिला तर मग आपलं काहीच उपयोग नाही सामाजिक जीवनात काम करायचा. अधिकार नाही बनत आपल्याला काही त्यांच्या समोर जाण्याचा. आता बरोबर आहे. फोटो सेशन न करताही तुम्ही काम केलं, मोठ्या म्हणजे हजारो लोकांपर्यंत पोहोचलात. आता तुमची मुलाखत घ्यायच्या आधीच ही माहिती खरं तर काढली होती की प्रभागात काही लोकांशी बोललो, त्यांनी सांगितलं की मयूर बांगरे यांच्या माध्यमातून काही असे गोरगरीब घर आहेत की त्यांच्याकडे किराणा किट पोहोचलं, अन्नधान्याचं किट पोहोचलं. ते काही लोक तर म्हणले 2-2 टाइम आम्हाला तुमच्या माध्यमातून डबा त्यांच्यापर्यंत पोहोचला. तर हा तुमच्या मनाचं मोठेपण आहे खरं तर की तुम्ही व्हिडिओ फोटो काढले नाहीत किंवा काय, पण वरच आहे ना, बघतोय ना तो परमेश्वर पाहतो, सगळं तुमचं काम पाहतोय. पाहतो. आपण बालीभाऊ तांत्रिक जगात जगतोय, आधुनिक जगामध्ये जीवन जगत असताना दररोज काहीतरी येत आहे. आणि तुम्ही आणि मी एकाच पिढीचे आहेत, त्यामुळे आपण हा मोबाईलही पाहिलाय आणि एकदम हायफाय मोबाईलही पाहिलाय, किंवा मोबाईल न वापरताही आपण मैत्री निभावली, जगलोय. तर ह्या सगळ्या स्थित्यंतर आपण पाहिली आहेत, याचा आपल्याला एक अभिमान आहे, आनंद पण आहे. पण हे करत असताना प्रभाग एवढा मोठा असतो, बरोबर. तुम्ही आता म्हणताय फोन तुम्ही घेताय आता, ठीक आहे, पण हजारोंची लोकसंख्या आहे.
19,000, 22,000, 25,000 लोक, तर ही सगळी लोकसंख्या तुमच्याशी कनेक्ट कशी राहील? काय आहेत डोक्यात तुमच्या असे? मग आताच थोड्या वेळ पूर्वी मी एक सांगितलं पण होतं की माझा संपर्क जर या मोबाईलवर असला तरी माझ्याकडे एक मोठा मोबाईल आहे. माझ्या काय आता तांत्रिक युग आहे, आता सर्वच लोकांपर्यंत पोहोचायचं म्हणल्यावर एकटा माणूस तर पोहोचू शकत नाही. बरोबर. त्यासाठी तुम्हाला तांत्रिक माध्यमातूनच जावं लागतं. तर माझ्याकडे एक मोठा मोबाईल आहे आणि ज्यावेळेस हे महानगरपालिकेची निवडणूक संपल, सगळ्या गोष्टी होतील, त्याच्यानंतर माझ्या डोक्यात एक अशी संकल्पना आहे की एक ऍप तयार करणार आहे मी प्रभाग क्रमांक 17 साठी. बर. त्या ऍप मध्ये सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न असतील ते कसे सोडवले जातील. ओपन टू ऑल, कुणी काय कुणी काही त्याच्यावर आम्हाला तुम्ही सूचना करू शकता की आज आम्हाला ड्रेनेजचा प्रॉब्लेम झालाय, आज आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम झालाय, जितक्या लवकरात लवकर त्यांचा प्रश्न मार्गी लागेल हे मला ज्यावेळेस त्यांचं कळलं तर मी त्यांना तत्परतेने त्याला उत्तर देणार त्या माध्यमातून आणि त्यांचा प्रश्नही मार्गी लावणार. त्या प्रश्नाला उत्तर देणार नाही, त्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार आणि त्यांना त्याच्यावर माझा फॉलोअप सुद्धा राहणार की ह्या पद्धतीने तुम्हाला आज या दिवशी तुमचं ड्रेनेजचं काम होईल, उद्या तुमच्या पाण्याच्या पाईपलाईनचा विषय मार्गी लागेल, तुमचे रस्ते प्रलंबित आहेत, मंजुरीला आहेत, अंतिम टप्प्यात आहेत. एका सेकंदात ते 25,000 लोकांपर्यंत पण तो प्रश्न जाऊ शकणार आहे, तो दिसणार आहे. म्हणजे 25,000 फोन तुम्हाला येण्याची आवश्यकता नाही. मयूर बांगरेंना दिसतंय की हा असं काहीतरी ऍप वरती आलंय आणि प्रशासन पण त्याला कसं जोडणार? मग तुम्ही त्याला जोडता येईलच. मग त्याला जोडता येणार ना प्रशासनाला. जरी प्रशासनाला काही प्रशासकीय अडचणी असल्या, ते नाही येऊ शकले की सामाजिक क्षेत्रात किंवा हे सर्वसामान्य त्यांना अधिकाराचे काही बंधन असतील, पण ठीक आहे, त्यांच्यासाठी एक वेगळा आहे ना. माझ्याकडे फोन आहे, मी त्यांना फोनच्या माध्यमातून संपर्क करू शकतो की तातडीने तुम्ही तो प्रश्न मार्गी लावा. तो फार मोठा विषय. आता एक प्रश्न कायनेटिक चौकातला होता, 3 दिवसापासून मी प्रशासनाचा फॉलोअप घेत होतो की नगर पुणे रोडला कायनेटिक चौकात खूप मोठं भगदाड पडलं होतं, रोडलाच, हायवेलाच. आज तुम्ही बघून गेलं तर ते तुम्ही पाहू शकता की तो दिसायला खड्डा फक्त एवढाच होता वरतून, परंतु तो खोल कमीत कमी आपल्या उंचीच्या वरती खोल होता आणि खूप मोठी ड्रेनेज लाईन त्याच्या खालून होती. मी प्रशासनाचा वेळोवेळी पाठपुरावा केला, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना, आस्थापनाच्या अधिकाऱ्यांना, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगितलं की ते काम करा, त्याची जीवित हानी झाली तर त्याला जबाबदार तुम्ही असतात. त्यांनी माझ्या मागणीचा विचार केला आणि ते तत्परतेने ते काम 2 दिवसात करून घेतलं. आता ते सगळं व्यवस्थित करून घेतलं. अजून पण तिथं माती आहे, बघितलं. आज उद्या ते उचलणार आहेत. मी ते पण विचारलं की माती कधी उचलणार, तर ते म्हणून कारण ते लोकांना जायला यायला अडचण, एखाद्या अंधारात गाडी चालवतोय, अंधारात जाताना ते काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. ऍपचा विषय मला खरंच आवडला बरं का, ही कल्पना आवडली. आणि आतापर्यंत मी पहिल्यांदाच असं काहीतरी व्हिजन घेऊन काम करणाऱ्या माणसाची बोलत असताना ऍपचा विषय आला. म्हणजे एका क्लिकवरती तुम्हाला तुमचे प्रश्न तिथे मांडता येणार आहेत आणि ते सोडवून घेण्यात हक्काने तुम्हाला तिथे भांडता येणार, बरोबर. पण हे ऍप फक्त तुम्हाला काय करायचं की मोबाईलला सगळ्यांनी कनेक्ट नंबर करून घ्यायचा. वा, खूप छान कल्पना आहे खरं तर. त्याच्यासाठी माझा मोबाईल नंबर असेल 8888 23 23 53. 8888 23 23 53. आणि दुसरा एक नंबर आहे माझा व्हॉट्सअपचा 98 900 52 335. वा वा. म्हणजे मोबाईल नगरसेवक कसा असतो हे दाखवून देण्याची तुम्हाला आता संधी आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून आहेतच. बाले भाऊ, शेवटी जाताना मी तुम्हाला नावभेद करत नाही. ती म्हणताना काय उद्धव भाऊ तुम्ही नावभेद करू राहिले, मला निगेटिव्ह करत नाहीये. पण समजा तुम्ही आता इच्छुक आहात आणि तुम्हाला शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं की आता बाबा तुला तिकीट नाहीये, किंवा तिकीट जर नाही दिलं, तुम्हाला नाही मिळालं त्यांच्या पक्षाचं तिकीट, तर मयूर बांगरे बंडखोरी करणार का? निश्चितच नाही, कारण बंडखोरी आमच्या रक्तातच नाही. बरं. ज्याच्यासोबत राहायचं त्याच्यासोबत एकनिष्ठ म्हणून राहायचं, आणि हे आम्ही संग्राम भयांकडून शिकलोय. त्यांनी जरी मला तिकीट नाकारलं, कदाचित त्यांच्या अडचणी असू शकतील, काहीतरी त्यांना प्रॉब्लेम असू शकतील, म्हणून ते आपल्या तिकिटाला मला सांगतील की मयूर तू थांबून घे. परंतु मला आत्मविश्वास सांगतो, माझं काम त्यांना माहिती आहे, म्हणून ते मला 1001% तिकीट देणार याची मला शाश्वती आहे. शाश्वती आहे, खात्री आहे की भैया तुम्हाला तिकीट देणार. वा, तुम्हाला म्हणजे मजा आली खरं तर. एक वेगळं आपण गप्पा मारता मारता ही अशी मुलाखत याला म्हणणार नाही, एक सहज आपला एक संवाद, सहज गप्पा. आणि तुमचं हे रात्रंदिवस जे काय जनतेसाठी पळताय, एक काळजी घ्या बरं का. पण काय होतं, स्वतःचं आरोग्य आहे. मी तुम्ही रात्री कधी पाहतो, सकाळी लवकर उठून बाहेर पडतात, रात्री उशिरा घरी जातात,
तर आरोग्याची पण जरा काळजी घ्या. हो 100% निश्चित शुभेच्छा. घेणार. कारण सर्व प्रभागातील जनतेचा आशीर्वाद आहे, तुळजा भावनेचा आशीर्वाद, आमदार संग्राम भैया यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यावर मला आरोग्याची चिंता नाही. वा वा. शेवटी आता हे गंमत म्हणून विचारतो, ते असं जे राहणीमान आहे हे दररोज असं हो राहणीमान आहे, दररोज पण ज्या वेळेला नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत जाल तेव्हा जरा असे कडक कपडे उपडे काही अजिबात नाही. का बरं? साधी राणी उच्च विचार सर्व हा माझं एक मत आहे. मी या तत्वावर चालतो. कुणीतरी असं म्हण मेंबर जरा कुर्ता बिर्ता घाला राहा, जरा असे कडक कपडे बिपडे घाला राहा, जरा असं जरा म्हणलं कुणी? तसं सर सांगायला गेलं तर मी फार गरीब कुटुंबातून आलतो आणि कालांतराने यश मिळत गेलं म्हणून आज मोठा झालो. खूप लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि काही नाही जीवनात बदल. काल पण मी तसाच होतो, ज्यावेळेस माझ्याकडे मी शून्य होतो, आज बऱ्यापैकी चांगली परिस्थिती आहे तरी मी तसाच आहे. आणि उद्या माझ्याकडे एक राजकीय पद आलं तरी मी तुम्हाला अशाच स्वरूपात भेटणार आहोत. तुम्ही कधीही मला ऑब्झर्व करू शकता, कधी पण 24/7 कधी पण तुम्ही मला ऑब्झर्व करा की माझ्यात बदल होणार नाही. मला खूप लोक म्हणले की तुम्ही नगरसेवक झाले, तुम्ही आता थोडेसे कपडे बदला, की तुम्ही नगरसेवक पदाला इच्छुक आहात, तुमची दावेदारी प्रबळ आहे, की तुम्ही हे घाला ते घाला. नाही म्हण, माझी राहणीमान हीच आहे, मी हेच राहणीमान. माझ्या राहणीमानमध्ये माझ्या विचारात बदल होणार नाही, माझ्या राहणीमानमध्ये बदल होणार नाही. माझे विचार पण उच्च आहेत, उच्च होते, उच्च आहेत, उच्च राहणार आहेत. आणि गोरगरिबांसाठी काल पण मी तेवढंच काम करत होतो, आज मी तेवढंच करणार. उद्या माझ्याकडे पद असो वा नसो मी तेवढंच काम करत राहणार. मला एक बाबा आजोबा भेटले होते, म्हणजे भागात राहतात तिकडे. ते म्हणले, मी असंच विचारलं की बाबा तुमच्याबद्दल विचारताना, ते म्हणले मला ते पोराचं काय आवडतं माहितीये का, विनम्र आहे. आला शून्यातूनच, तुम्ही जाता सांगितलं म्हणून मला हे आठवलं. आणि आता सगळं चांगलं चाललंय, इथून पुढे नगरसेवक म्हणून जर गेला तरी तुम्ही आहे असं. ते म्हणलं की ते आलं की नमस्कार काका मामा काय चाललंय काय नाही असं बोलणार एक विनम्र पोरगा आणि निर्व्यसनी पोरगा आहे. हे तुमच्याबद्दल आम्हाला लोकांकडून ऐकायला मिळतं, तेव्हा खूप आनंद होतो. आणि असंच प्रगती करत राहा, राजकीय सामाजिक जीवनामध्ये प्रगती करत राहा. शेवटी जाताना आपण आता भरपूर गप्पा मारल्यात, वेळ पण खूप झालाय आणि हे इंटरेस्टिंग गप्पा ऐकायला लोकांना नक्कीच आवडणार आहेत, बरोबर? अजिबात कंटाळवाणं काही नाही. तर शेवटी जाताना मायबाप जनतेला काय आवाहन करतात? माझी प्रभागातील मायबाप जनतेला एकच आव्हान असेल की तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा. तुम्ही मला शेवटच्या 15 दिवस साथ द्या. 5 वर्ष मी तुमच्या सेवेत सदैव राहील एवढीच मी शाश्वती देतो. आणि मायबाप जनतेने माझ्या पारड्यात आपला आशीर्वाद कायम असू द्यावा एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छितो. वा, शुभेच्छा.